धंदा होवाय नमः, एका किक मध्ये रिक्षा चालू होवाय नमः, जय रजनीकांताय नमः, जय रोबोटाय नमः, जय 2.0 नमः। रिक्शे में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है ಹೆನ್ರಿ ನಡ್ದೈತಿ ಏನ ವಿಶೇಷ ರೀ? ಇದಮೇ ಸ್ಪೆಷಲ್ ಊಟಕ್ಕೆ ಮಾಡ್ಯಾರೆ, ನಿಮ್ಮದು ಊಟ ಆತೇನ್ರಿ? ಯಾರು ಮಾಡ್ತಿ? ಕಾನ್ ಜಾಡ್ತೆ, ಕಾನತ್ ಮಾಸಿ ಫಡ್ಪಾಡ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಹೊಂಟೆ ರೇ. ಕಡ್ದಿ ಜಾಯ್ ಲ ಲ ಲ ಲ ಲ ಲ ಲ ಲ ಲ जायला निक्की रे यायला यायला La 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 la. Oh. La la la. चमकली ग माझी गाडी, चमकली ग माझी गाडी. La 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 la. La 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 la. जायच्या पांढरा घेत जायला अजून बी गिरायक नाही. चला स्टँड आहे का? स्टँड स्टँड चले स्टँड 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 स्टँड. हे जायला हे कोण यायला लागले? अरे साला मैं तो साहब बन गया, ये साहब बन के कैसा तन गया, ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, जैसे गोरा कोई लंदन का, साला मैं तो साहब बन गया. दादा एवढं जमलंय का? ते आपले स्टाईल आहे स्टाईल. अमिताभ बच्चन स्टाईल. बोला कुठे जाणार? बस स्थानकावर जाणार काय? म्हणजे ते एसटी स्टँड बस स्थानक. एसटी स्टँड होय. चला चला. याला काय बोलतं काय साहेब? 100 रुपये होईल काय? 100 रुपीज ओनली. अहो दादा, आपण खास माझ्यासाठी विशेष भाडे करून जायचे नाही, आपण प्रतिसीट विभागून जाऊया. आयला साहेब, मला तुम्ही काय बोलताय काय बी कळण झालंय, जरा नीट सांगा की हो. अहो शुद्ध मराठीत बोलतोय मी. माणसानं कसं शुद्ध बोलावं, एकदम सुशिक्षित, आणि त्याच्या भाषेवरूनच त्याचा स्वभाव कळतो. आणि मी म्हणालो की आपण स्पेशल भाडे करून जायला नको, आपण शेफच्या रिक्षेने जाऊया. चालेल चालेल, ठीक आहे मग. ठीक आहे नाही बोलायचं, ठीक आहे बोलायचं. शेफ न म्हणताय वय, मग वडा पण म्हणा की. एक 10 मिनिट तर थांबायला लागतील सीटा भरायला. थांबूया. दादा किती वेळ लागेल अजून? अजून स्पेशल जाऊया का मग? नाही नाही, मी एक काटकसर करणारा मुलगा आहे, प्रतिसीट विभागूनच जायचं. जाऊया मग, बघूया वाट. लवकर लवकर बघा जरा, मला जायचं आहे, उशीर होतोय.
बरं राहू दे दादा, मी पायीच जातो. एवढ्यात आता पोचलो असतो मी. अहो नको नको दादा नको बसा बसा अहो विनीत काय अहो, अहो नको नको इतक्यात कुठे येईल अहो ते यायला लागले उरत ते घ्यावं दादा, यायला लागले. मला गडबड आहे, मला ऑफिसला जायचंय. स्पेशल जाऊया का मग नको नको, मी बसा बसा बाहेर कोण प्रतीक्षा करेन. येईल हाय ग नाही नाही बस दादा, मी खूप वेळ थांबलो. नाही बस दादा नाही चालू करा रिक्षा चालू करतो हा, चला चला बोलव. अरे वडकण्या तुला साधी गाडी चालू होणार रे. हे गप्पे तू जय म्हसोबा मला घेतो दादा. गाडी चालू झाली चला की. काय करते तुम्ही दादा? हो, चला ना दादा, काय करते जाऊया, तुम्ही? जाऊया. नाही जाऊया बसा चला दादा चला ना लवकर, हो, मला चला, गडबड चला. होते. काय करताय? चला ना दादा. पुन्हा घेऊन लौट के आ जा रे हे काय केलं दादा? दादा गिरायकाला जाऊया की दादा काय अहो, दादा. प्लीज लवकर हो, प्लीज लवकर प्लीज हो. दादा गिरायकाला गडबड जाऊया. आहे. 5 मिनिटात येईल आता इकडून तरी येईल नाही तर तिकडून तरी येईल 2 मिनिट थांबा काय राव गरीबाचे फोटो कशाला सांगतात दादा चला ना लवकर. जाऊया, दोन गडबड आहे मला. दोन मिनिट मी जाऊ का पायी मग? कोणतं आलं हा, आलो चला कोणतं मग, चला कोणतं चला आलं? दादा लवकर. चप्पल चला आलं. चला दादा. चले आले सुशिक्षित गिरायक आले या कुठे कोण आले दादा? येईल की आता येईल आता चला अहो, हो दादा, तुम- उशीर तुम्ही कसं सुशिक्षित गिरायक तसे 2-3 गिरायक आले का नाही लगेच निघायचं लगेच दादा चला लवकर, कोण नाही आले? अहो, लगेच निघायचं थांबा इथून 1 मिनिट रजनीकांतला कौलच लावतो हे रजनीकांत या साहेबांसारखी जरा 2-3 सुशिक्षित गिरायक पाठव रे दादा पाठव रजनीकांत पावला आलीत बरं का गिरायक आलेत लगेच जाऊया सुशिक्षित वाटतं बरं का आलेत या असू दे दादा बोला कुठं जाणार अरे एवढं काय दमल्या का वाटायलायस? हाय अरे हिला का लय वाकल्या का दिसायला लागले आता काय तुला ही आपली स्टाईल आहे स्टाईल कधी कधी आपल्या शरीरात रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हो दादा. हो दादा. अहो, चला ना, मला उशीर होतोय. अहो दादा जाऊ का मी पायी एवढं जाऊ? स्ट्रगल करून राव एवढं गिरायकाला 1-2 मिनिटं थांबा 2 मिनिटं बरं दादा कुठं जाणार बोला लवकर चला. लय गडबड आहे काय मासणार नेणार आहेस काय चेष्टा नको आवर्ज लय उशीर झालाय साहेब सांगा कुठे जाणार आहे तुम्ही घरला जाणार आहे घरला नेणार आहेस तसं नाही म्हणजे कुठे निघालाय तुम्ही तुला कशाला नसत्या चौकशा पाहिजेत तू काय आमची बायको आहेस काय विचारायला आम्हाला बरं. हा तसं नाही हो म्हणजे स्टँड आहे का स्टँड हाय अरे तुला माहित नाही इथनं खालच्या अंगाला जाऊन वरच्या अंगाला वळलं का नाही तिथं आहे बघ स्टँड. काय लय का बोलतोय? अहो दादा तसं नाही म्हणजे तुम्ही स्टँडला येणार आहे का असं म्हणतोय रिक्षानं शेरच्या वडाप नाही येणार आहे काय म्हणतोय असं म्हणतोय मी तुम्हाला अहो दादा तसं नाही मी काय म्हणतोय तुम्ही वडाप नाही येणार आहे का वडाप शेरच्या रिक्षाने येणार आहे का असं म्हणतोय मी तसं सांग ना मग स्टँडला जाणार आहे म्हणून. आम्ही येणार आहे की स्टँडला पैसे पण चांगले देणार तुला चल आता स्टँडला चालते बस या बस त्याला पैसे तर मी घेणारच आहे वाटाण्या सरकार ए सरग्यात यार बोंगाड्या सडके पुढे गलीच हा गलीत जा ये रे इकडनं. गलीच. जायला. अहो दादा भांडू नका घेऊ थांबा उतरवला मागे. माग झालं माग हॅलो माग फुकट जाणार नाही आम्ही चाल माग हो काय हो दादा अहो, सांगा ना ते. ए, ड्रायव्हर चल रे चल रे ए चल रे दादा. बस चल अहो दादा भांडू नका ए, चाल, चाल, चाल. थांबा काय मनमानी दादा अहो, सांगा ना त्यांना
शी. काय झालं दादा? काय प्रॉब्लेम आहे का? माझ्या तोंडाकडे बघतोय. ए इम्रान हाशमीच्या तोंडाच्या तू तोंड बघितलं की असं येतं आम्हाला. हो दादा सांगा नाही ना काय? दादा सांगा नाही ना काय? हो दादा राव शांत बसा की, हो. ए, काम कर तू. ए, तुला विचारलंय का? चला. दादा तरुण मुलांच्यात आजकाल व्यसन हा प्रकार खूपच वाढलेला आहे ना, याच्यावर तुमचं काय मत आहे? अरे याचं काय मत असणार आहे? अहो दादा डोक्यात मारू नका की, मागे छोटा मेंदू असतोय राव. अरे छोट्या मेंदूच्या विमल तर जीवनात पाहिजेलच. जीवनात नसेल विमल तर कसं जमल? जीवनात नसेल विमल तर कसं जमल? तिच्या विना मला कसं गमल? ती आहे म्हणून तरच, नाहीतर आयुष्य अर्ध्यावरतीच दमल. वा 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 वा. शी घाणेरडी. ए वाटकने तुझ्या अंगावर उडले का रे? नाही नाही, मला जे दिसतंय तेच बोलतोय मी. ए वाटकने असा खवटा वडील ना तर जागेवर परत केस येणार नाही. कळलं काय? ओ दादा सांगा ना यांना. काय रे, किती घाणेरडी भाषा आहे तुमची. सुधरा रे, जरा सुधरा. सुधारल्यानंतर ना तुम्ही माझ्यासारखे व्हाल. भेंडी भेंडी साला भेंडी, मग तू दुधी भोपळा. ए रताळे रताळ घ्या रताळ. मी रताळ. मग तू टरबूज, तू पडवळ आणि तू डबी मिरची. मिरची घ्या मिरची. मला आता मला लय राग यायला लागला. घ्याला पुढे भेंडीला घ्या. त्याला दाखवतो जाता. मार खायला मी काय कोशिंबीर आहे वय? ओ दादा सांगा नाही ना. अरे दादा भांडू नका की यार, जायचं आता निघायचं. गिरायक बसवले असले. अहो दादा भांडू नका, डोक्यात मारू नका की. गिरायक बसवले किरकिर लावल्या. चल तू गाडी चला ना, मला उशीर होतोय दादा, चला. किती घाण वर्तणूक आहे दादा यांची, आणि किती घाण वर्तणूक करताय ते तुमच्यावर. पण यांना वर्तणुकीची काही जाणच नाहीये. हो दादा, अहो तुम्ही तर गबस राव, तुम्ही तर समजून घ्या राव. काय राव? जायचं ना आपल्या stand वर. हो दादा, अहो गबसा की. हो दादा, अहो शांत बसा तुम्ही. हो दादा, अहो जायचं आपल्याला stand वर. अहो गबसा की मराठी माणसाच्या अंगावर हात मारतो. दादा बरं झालं तुम्ही त्यांना पाडलं. आता स्टँडला जायचं ना डायरेक्ट? हो जाऊ की, एक तुमच्यासारखे 2-3 सुशिक्षित गिरायक आली का नाही, लगेच निघायचं. ओ दादा मला खूप उशीर होतो, मला जायचंय ऑफिसला. हो चला. मग स्पेशल न जायचं का? मित्रांनो, व्यसन अजिबात करू नका. बाहेर आपली वर्तणूक व्यवस्थित ठेवा. आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. आणि घंटी वाजवा.